माजी गटनेते, माजी नगरसेवक, कार्यसम्राट, विकासाभिमुख नेतृत्व आनंद चंदनशिवे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली। या निवडीबद्दल शनिवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाच्या वतीने नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, अनिल उकरंडे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख, शहर सचिव चंद्रकांत सोनवणे, प्रज्ञासागर गायकवाड, महिला आघाडी समन्वयक शशिकला कसपटे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार, शोभा गायकवाड, सुनीता घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोठीवाले, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, विजेएनटी अध्यक्ष रुपेश भोसले, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, कामगार विभाग अध्यक्ष मार्तन शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, संदेश इंगळे, राजसिंग फटफटवाले, सरोजिनी जाधव, श्रीनिवास पोतराज यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आनंददादांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली। या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व पक्षातील सहकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आणखी वाढवण्यासाठी ही निवड महत्वाची ठरेल अशी आशा व्यक्त केली। सत्कार मूर्ती नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी त्यांच्या मनोगतात अजितदादा यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवून प्रदेशवर काम करण्याची संधी दिली त्या संधीचे नक्कीच राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू। राज्याची पक्ष ताकद आणखी मजबूत कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।